नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा. तर आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते. अनुसरे तो अमर झाला, अंतराला संसारा, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे. विसंभेना माता बाळ, तैसा लला पाळावा. त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता जालिया. याचा अर्थ असा आहे की जो हरिचरणाशी अनुसरून राहतो तो अमर होऊन त्याचे संसार बंधन तुटते. विष्णुदासांना कधी पुनर्जन्म म्हणजे गर्भवास नसतो. ज्याप्रमाणे माता बाळाला विसंबत नाही, त्याप्रमाणे देव भक्तांचे लाड पुरवितो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची त्रिभुवनात सत्ता आहे असा भगवंत त्याच्या भक्ताचे रक्षण करतो. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात देवाचं कौतुक केलेलं आहे आणि या अभंगात सुद्धा त्यांनी देवाची स्तुती केली आहे. तर ते म्हणतात की देवाला कधीही गर्भवास म्हणजे पुनर्जन्म नाहीये. देव हा पुनर्जन्मात अडकत नाही. तो त्रिभुवनात, त्याची सत्ता त्रिभुवनात आहे आणि भगवंत म्हणजे परमेश्वर आपला हा त्याच्या भक्ताचं रक्षण करतो. जेव्हा जो माणूस हरीच्या चरणाशी राहतो तो अमर होतो, त्याचे संसार बंधन तुटतं. विष्णुदास म्हणजेच विष्णू हा ह्याला कधीही पुनर्जन्म नाहीये. ज्याप्रमाणे आई आपली बाळावर विसंबत नाही, त्याप्रमाणे देव भक्ताचे लाड करतो. विसंबत नाही म्हणजे आई आपली कशी कोड कौतुक करते, बाळाचं लाड करते, तसंच देव सुद्धा आपल्या भक्ताचं लाड पुरवतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची त्रिभुवनात सत्ता आहे तो असा भगवंत त्याच्या भक्ताचं रक्षण करतो. जसं ज्याची सत्ता पूर्ण आपल्या जगावर आहे तो आपल्या भक्ताचं कायम रक्षण करत राहतो. विष्णू हा असा आहे की ज्याला गर्भवास नाही म्हणजे पुनर्जन्म नाही आहे. तो कधीही जन्म घेत नाही, पण तो पालनहार आहे आपल्या जगाचा. तो कायम तो भगवंत आहे. तो कायम आपल्या भक्तांचं रक्षण करतो. त्यामुळं आपण कायम विठ्ठलाचं चिंतन करावं, त्याचं नामस्मरण करावं. ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो, त्याची भक्ती करतो आणि आपली भक्ती जेवढी जास्त असते तेवढी जास्त जेव्हा भक्ती होईल त्यावेळेला देवाचं आपल्याकडे लक्ष जातं आणि या विष्णू आपली रक्षण करतो. जसं जनाबाईचं विष्णू म्हणजे विठ्ठल रक्षण करायचा, तसंच आपलंही तो करेल. कारण का, तेवढी भक्ती आपली हवी. ज्यावेळेस आपण जास्त भक्ती करू आणि एक चित्त एक मनानं आपण देवाची भक्ती करू, तेव्हा देवाचं लक्ष आपल्याकडे येईल. पण तुकाराम महाराजांनी हेही सांगितलंय की ज्यावेळेस आपण भक्ती होऊ, जेव्हा आपण लीन होऊ, तेव्हा आपण अमर होऊ, असं तुकाराम महाराज म्हणतात. जो हरिचरणाशी, जेव्हा देवाच्या पायाशी आपण नतमस्तक होतो, देवाच्या चरणाशी लीन होतो, तेव्हा आपण अमर होतो. त्याचं संसार बंधन तुटतं. ज्यावेळेस विरक्ती येते आपल्या जसं आपण भक्ती करायला लागतो तसं संसारात आपल्याला विरक्ती येते, संसार बंधन तुटतं. तर तुकाराम महाराजांचं सुद्धा तसंच झालं होतं की त्यांच्या संसारात काहीही लक्ष नव्हतं आणि ते कायम भक्तीच्या मार्गावर असायचे, कायम भक्तीत रममाण असायचे आणि ते विठ्ठलाशी एकरूप झाले होते. त्यामुळे ते वैकुंठाला ते निघून गेले. तसंच त्यांच्या एवढी भक्ती जमेल की नाही माहीत नाही, पण तेवढी आपण करू शकू असं आपल्याला पण वाटतं. तुमच्या हातून जेवढी भक्ती होईल तेवढी तुम्ही करत राहा. तर हा आजचा अभंग कसा वाटला तो मला सांगा. जर आवडला असेल
तर लाईक करा. आणि असेच जर अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अभंग तुकारामांचे तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अनेका अभंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया. तोपर्यंत तुम्हीही सुद्धा भक्ती आणि नामस्मरण करत राहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.